माझा व्हिडिओ बघणारे सर्व लकी आहेत, सर्व नशीबवान लोक आहेत जे माझा व्हिडिओ बघत असतील. कारण प्रियांनो, माझी तळमळ, माझं इंटेन्शन सही आहे, एक चांगली सच्ची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावं. शास्त्रयुक्त जे परमेश्वराच्या वचनाला धरून आहे तेच मी सांगत असते, की जीवनाविषयी सांगत असते. प्रियांनो, अनेक लोक परेशान आहेत जीवनामध्ये, त्यामुळे आपला काहीतरी वाटा असला पाहिजे. फुल नाही फुलाची पाकळी जसं मराठीत म्हणतात, तसं आपल्या हातून थोडं तरी समाजाचं कार्य व्हायला पाहिजे, समाजाला फायदा व्हायला पाहिजे. हा माझा उद्देश आहे ह्या व्हिडिओमध्ये. ओके. काल एक आंटीने मला बघितलं, माझे व्हिडिओ बघितले आणि ती बोलली, तिचं लक्ष मी काय बोलते त्याच्याकडे नव्हतं, तिचं लक्ष माझ्या कपड्याकडे होतं, तिचं लक्ष माझ्या बोलण्याकडे नव्हतं, की ही शर्ट कोणतं घातलं आणि हे कॅमेरा कोणता लावला म्हणे. प्रियांनो, मी रिअलमध्ये एवढी गोरी तर नाही आहे, पण जे पण बनवले देवाने त्याच्यासाठी आपण धन्यवाद द्यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. आणि मी म्हटलं प्रॉब्लेम काय, मी चांगले दिसते याच्यामध्ये. तर ह्या बाहेरच्या गोष्टी आहेत, एक दिवशी नाश होणाऱ्या गोष्टी आहेत. कितीही तुमचा चमडा गोरा असेल, कितीही तुम्ही सुंदर असाल, तरी सगळ्यांची एकच गत होणार आहे. प्रियांनो, एक दिवशी आपण मरणार आहोत, एक दिवशी आपण नष्ट होणार आहे हे बाह्य स्वरूप. पण आतल्या गोष्टी जिवंत राहावं, आतल्या गोष्टी, आतलं जीवन जे अनंतकाळचं जीवन आहे, आत्म्याचं जीवन, ते वाढावं, ते टिकावं. म्हणून ह्या ज्या गोष्टी बोलल्या जातात त्याचा फायदा तुमच्या जीवनात नक्कीच होणार आहे. आणि म्हणून तुम्ही माझे ऐकायला पाहिजे, मला असं वाटतं. कारण मी हृदयातून सांगत आहे, काही वाचून बिचून नाही सांगत आहे. कुठलीही माहिती घेतली, कोणाची कॉपी केली, कोणाचं चोरून घेतलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं, असं होत नाही आहे ह्या चॅनलवरती. हे आहे संध्या दिलसे, एकदम मनापासून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे प्रियांनो. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करो. नक्की आपला फोकस चांगल्या गोष्टी